तर आलो आपण हरिचंद्राला आणि आता ट्रिप चालू करू. चला बघू आता थोडे पुढे काय होतं आपलं. आम्हाला वाटतंय जिरणार आहे बघू पुढे. चला पायऱ्या आहेत खूप साड्या अवघड. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. हे आमचे 2 बंधू आणि हे काका जे पाण्याच्या बाटल्या वरती घेऊन चालले आहेत. आम्ही ऑलमोस्ट 10% गड कवर केलाय. ठीक आहे ना. अश्वेत सर चला तुमच्यापेक्षा तर पोरी मजबूत आहे. तो क्या नाचो मैं? आपल्या मित्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे चिंगमचा कोटा आलेला आहे आपला. पुढे येतो हवन करेन जन कागदे टाकून द्या. टॉकीज आहे ना, जाऊन येऊन. बरं बघ मैं ही शक्तियों का गलत इस्तेमाल किया गया ना. जाऊन वस्तू चाक बसते. वरती माकडा गागात आहे. इंसान माकड रूपी इंसान. का रे लागल्या पहिल्या पायऱ्या. आणि असा सुंदरसा व्ह्यू. काकांचा बस चलो बंदा है जिगरा तो मदद है खुदा. हे खाली आजींच्या फुकट आपलं विकतच्या काठ्यानं घेता फुकटच्या काठ्या घेऊन राहिलोय. अरे अरे घोष ना ते अंगून. मस्त पावसाळ्यात गेले ते पावसाळ्यात. एवढा मस्त व्ह्यू असल्यावर कोण नाही येणार. असेच इथून ट्रेक करायचा आपल्याला. नेक्स्ट उधर भी जाएंगे हम. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. असं नाही रात बरं का. थोडं पळायचं आणि जास्त बसायचं. अच्छा हमको सिखा रिया है. मित्रांनो इथं खूप पाणी असतं पावसाळ्यात, पण आपण पावसाळ्यात नाही आलेलो तर आपल्याला नाही बघायला भेटलं. आणि इथलं पाणी पण खूप स्वच्छ आहे. तर गाईज सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बिचारा माझा कॅमेरामॅन कार्तिक म्हणजेच माझा भाऊ खूप मेहनत चालू बिचारायची. हो जलवा है हमारा. मेहनत तुम्ही जर रेकॉर्डिंग पाहिजे तेव्हा बरोबर अशी. हो ते शिवाय तर भेटणारच आहे, कारण की असे अँगल जर बरोबर नसतील तर मग आम्ही तुम्हाला परत एकदा पाठवू स्पेशल व्हिडिओ काढायला.
बरेचसे जण थकले, त्याच्यात मी पण थकलोय. बघू आता कसं होतंय. अर्धा चढला असं वाटतंय, जरी अर्धा बाकी असेल तरी पण अजून जिरणार आहे. बस हवा निकल गई. इथं काहीतरी वाजल्यासारखं वाटलं. बघा तुम्हाला दिसलं तर कमेंट करा. मैं कभी कभी सोचता हूँ उधर से अगर सीधा रास्ता इधर तक बनाते तो कुछ जाता क्या जाता बोलो. आप कहाँ थे ज्ञानी बाबा? सही आहे ना. A few moments later. तर आलोय आपण आपल्या डेस्टिनेशनला. तुम्ही बघू शकता. नमो पार्वती पते हर महादेव. एक बार कमेंट में हर हर महादेव होना ही चाहिए. जितने व्यूज है उतने कमेंट चाहिए हर हर महादेव. तो आलोय आम्ही इथं. बघा इथं तेव्हाच्या काळात पाणी करण्यासाठी जागा आहे, म्हणजे हौद म्हणते त्याला, बरोबर. इथं एक छोटंसं मंदिर आहे, कोणत्या देवाचं माहीत नाही, पण इथं नंदी खाली. इथं पूर्ण ठिकाणी फक्त तेवढं एकच झाड आहे, ते पण किती हिरवगार. गाय स्ट्रक्चर बघा किती जुने, तरी पण एकदम प्रॉपर आहे अजून. यार किती स्वच्छ पाणी आहे. गाईज इथं एक विठू रखुमाईचं मंदिर आहे, पाय पडून घे मस्त पैकी. हे महाविष्णूंचं सिद्ध मंदिर आहे. मित्रांनो, ते 4 खांब असलेलं शिवलिंग पाण्यात असलेलं तिकडे चाललं. पण ते म्हणतात की तिथं एक खांब कलियुगाचा तसाच उभा आहे, बाकीचे 3 युगाचे खांब पडलेले, आणि तो चौथा जेव्हा पडेल तेव्हा कलियुग संपेल असं म्हणणं आहे जुन्या लोकांचं. तर बघू, हेच आहे ते मंदिर. पूर्ण पाण्यातून जावं लागतं, कमरायुक्त पाणी आहे. आणि हा कलियुगाचा स्तंभ, हा पडल्यानंतर कलियुग संपल असं इतिहासात लिहिलेलं आहे. आणि ते 3, एक काय सत्ययुग, एक द्वापारयुग आणि एक त्रेतायुग, असे 3 युग संपून हे 3 खांब पडलेले. तिथं एक खांब होता इथं, आणि ते संपलेले. बघू, हे बघा, हा एक तुटलेला आहे, इथे एक होता, आणि हा एक. आणि कलियुगाचा संपत झाला आहे, 25पर्यंत एवढा तुटला आहे, होईल 26 मे दुनिया कदम आहे. आमचं जेवण झालं आता दुपारी, आता 1:30 वाजले ना, 2 वाजले. आम्ही 1:30ला जेवायला बसलो होतो, आणि होत असेल इथे जेवलो आम्ही. विसले रुचलून गेले आपले. आणि हे ठिकाणी इथून असं इथून रस्ता आहे, तुम्ही आले जर कधी तर तुम्ही पण येऊ शकता इथं बसायला. बघू आता वरती जायचं आहे 100%. आता आम्ही चाललो कोकणकाठ बघायला. बघू आता इथून किती लांब आहे, कारण की आज गड बंद आहे, तरी पण आम्ही आलो. आम्हाला इथं राहता नाही येणार. बघू आता इथून किती लांब जायला लागतंय. जर जवळ असेल तर जाऊ, तुम्हाला पण दिसेल. जर नसेल तर मग बघू, घरी निघायचा प्लॅन परत. घरी म्हणजे बघू, चला या अशा रस्त्याने मस्तपैकी शॉर्टकट या. अच्छा व्यू होगा तो भी दिखाएंगे.
तेव्हा तिकडं हॉटेल हे याच्या त्या साईडला हे मंदिर महादेवाचं. आणि आता कोकण तर बघू भेटू चल पुढे. आलो आपण कोकण काड्यापाशी. लय नाही पण किती 20 ते 25 मिनटं मंदिरापासून लागतं इकडे यायला. जर तुम्हाला वन डे रिटर्न व्हायचं असेल तरी पण तुम्ही येऊ शकता तुमच्या टाईम हिशोबात. थोडं बाकी आता हे बघा तुम्ही हा रस्ता इकडे तो कोकण काढा. हा हिरवळ तेच ते खरं सुख जे बघायसाठी लोक इथपर्यंत येतात. आणि आम्ही पण आलो. इथं कोकण काड्यापाशी पण कॅम्पिंगची खूप सारी व्यवस्था आहे. हे माझ्या मागं दिसत असेल तुम्हाला प्रत्येक हॉटेल. प्रत्येकजण तुम्हाला कॅम्पिंगची सोय करून देतं. तुमचं जेवण बिवण सर्व काही. तर तुम्ही बघा विजिट करा. जर राहायचं असेल तर तुम्ही राहू शकता. इकडे पण सगळीकडे. आणि हा कोकण काढा समोर इथपासून चालू होते तर तिथपर्यंत. मी आलो एक्झॅक्ट कोकण कड्यावर. तर इथला व्ह्यू तुम्ही बघू शकता. एकच नंबर नजारा. तिकडे तर काहीच नाही आहे. फक्त एक साईड आहे. इकडून पण आहे. इथं पूर्ण कपारी खाली. तिकडून जायचं आणि इकडचं जायचं. आम्ही एका हॉटेलमध्ये बसलो इथं. इथं कॅम्पिंगची पण सोय आहे. जेवण खाऊन सगळं त्यांच्याकडे एक पॅकेज आहे. 500 रुपये पर पर्सन 500. तर त्या पॅकेजमध्ये रात्रीचं जेवण, टेंट आणि सकाळचा नाश्ता. आणि इथं तुम्ही बघून हॉटेल लोकेशन सांग ना. कोकण काढायला. हां ते कोकण काढायला इथं पुढे समोर कोकण काढा आहे. आणि त्याच्या शेजारी हॉटेल आहे. हॉटेल ट्रेकर्स पॉईंट. इथचा टेंट आणायचा असेल तर त्याच्यासाठी काही चार्जेस नाही. तुम्ही स्वतःचं पण लावू शकता. आणि तुम्हाला फक्त जेवण यांच्याकडून घ्यायचं असेल तर 200 रुपये थाळी एकाचं. तर असं आहे. 2 hours later. बस नाही एंड झाला पण मग हरिश्चंद्र आजचा ट्रेक इथे एंड झालेला आहे. धन्यवाद. चालले पुढले चलो अभी जाते हैं, दिखाते हैं आपको. हमारी अभी जिर गई है पूर्ण. हम जाते हैं नेक्स्ट और दिखाते हैं आपको बेस्ट. तो बाय बाय. मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो पार्ट 2 कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पार्ट 1 जर बघितलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. नक्की चेक करा. पार्ट 3 पण लवकरच येईल.